थिंक हे वर्षानुवर्ष चालत आलेली एक काय म्हणू आपण एक पद्धत आहेच की काही तेव्हा त्याला लॉबी आय थिंक असं म्हणायचे. जेव्हा मी सुरुवात केली तर एक लॉबी आहे, त्यांची लॉबी आहे असं म्हणायचे. आता अर्थात ते काय मित्राचे ग्रुप्स आहेत, कम्फर्ट झोन आहे. मला फक्त असं वाटतं की मी त्या कुठल्याच ग्रुपचा भाग नाहीये. मग 15 एक लोकांच्या ग्रुपमध्येच ते खेळतात. मग रायटर्स पण ते असतात, डिरेक्टर्स पण ते असतात. आय अंडरस्टँड दॅट इट इज अ काइंड ऑफ कम्फर्ट झोन दॅट दे हॅव फाउंड. म्हणजे कदाचित मी त्या कुठल्या एका ग्रुपचा पार्ट नसल्यामुळे सुद्धा ही गोष्ट होत असेल की मी तशा पद्धतीच्या प्रॉमिनंट रोल्समध्ये फिल्म्समध्ये कास्ट केली जात नाहीये. आज मी हे बोलतेय कारण का होल्ड ग्रजेस. तर माझं म्हणणं आहे की ग्रुप्स तर आहेत, कम्फर्ट झोन्स तर सगळ्यांचे आहेतच. त्याच्यामुळे मला असं वाटतं की टीव्हीमध्ये फक्त हे होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये. अशा टीव्हीमध्ये खूप एक्सप्लोरिंग होतं. फिल्म्समध्ये समहाव आय एम फीलिंग की देर इज अ सर्टन रिजिडिटी दॅट आय एम सीइंग. पण मला कास्ट करत नाहीत म्हणून माझा काही कोणावरती रोष नाहीये. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी अँड कॉम्प्लेसंट अँड ऑप्टिमिस्टिक की तशी छान संधी मलाही मिळेल.